नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 जुलै 2026। ह्या वर्षी अचंबित करणारा मान्सून, डेफिशिएट मान्सून, कमी पावसाळा यावर्षी दिसत आहे। आणि 22 नंतर 21 नंतर झालेला परत सक्रिय पाऊस, पण जुलै महिन्यात शक्यतो वादळी पाऊस किंवा वारा सुटून पाऊस पडत नसतो। मात्र आपणच बघून घ्या, हा आजचा 24 जुलैचा वाऱ्यासह पडणारा पाऊस, त्याला 30-40 किलोमीटर/आवर वारे पण आहेत। आणि असा पाऊस जुलैमध्ये होत नसतो। त्याला कारण आहे की एल निनो वर्षात तापमान जास्त असते, त्यामुळे क्युमुलोनिंबस क्लाउड फॉर्मेशन होतात आणि त्यामुळं अशा विशिष्ट भागावर एक 25-30 किलोमीटर एरियामध्ये जोराने पावसाची थेंबाची जाळी जास्त असणे आणि विशिष्ट ठिकाणी पाऊस पडणे, इतर ठिकाणी पाऊस हलका किंवा नसणे। जो रिमझिममध्ये पाऊस पडतो तो सार्वत्रिक पडतो, पण जो वादळीमध्ये पडतो तो क्युमुलोनिंबस ढगांमधून पडतो आणि सार्वत्रिक तो शक्यतो नसतो। तर हा आज 24 जुलैचा हा वादळी पाऊस आपण बघून घ्या। जुलैमध्ये रिमझिम झडी असते, हलका मध्यम शावर पडतात, मात्र असा वादळ सुटत नसते। तरी येणार या जवळपास 24, 25, 26, 27, 28 याच्यामध्ये दुपारनंतरचा वारा सुटून किंवा वादळी पाऊस, थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतात। कारण सिस्टम जर दूर गेलं तर त्याचा येणारा फ्लो आणि तापलेल्या वातावरणामधून थोडंसं थंडरस्टॉर्म क्युमुलोनिंबसमधून वादळी पाऊस होऊ शकतो। ह्या दरम्यान तो फायद्याचा पण राहील, कारण त्यातूनच एक जोराचा पाऊस होतो आणि शेतभरणीचा पाऊस त्याने होतो। कारण ह्यावर्षी अत्यंत पावसात तूट आहे शेतकऱ्यांच्या पेरण्यांवर, नंतर उगवलेल्यावर नंतरसुद्धा विशेष ओल जमिनीत गेली नाही बऱ्याच ठिकाणी, आणि रिमझिम पाऊस अत्यंत तो सूक्ष्म होता, त्यामुळं ओल जमिनीत होत नाही। तर असा पाऊस असला तरच जमिनीला चांगली ओल होते आणि शेतकऱ्यांचं पीक ह्या अशा पावसावर उभं होते। कारण चांगल्या ओल असल्याशिवाय, चांगला पाऊस असल्याशिवाय पिकं सशक्त, किडीला सहनशील, प्रतिकारक्षम राहत नाहीत। चांगला पाऊस जोराने पडला तर ते जर कपाशीसारखी पिकं असले, इतर पिकं असले तर त्याच्यावरले कीडसुद्धा अशा पावसाने नष्ट होते। तर हा अशा स्वरूपातील पाऊस सर्वांकडे पडावा एवढी इच्छा करतो। आणि हे वर्ष स्ट्रॉंग एल निनोचं आहे। ऑगस्ट महिन्यातसुद्धा मोठ्या पावसाचा खंड पडण्याची शक्यता दाट आहे। जवळपास महाराष्ट्रात 60-70-80% म्हणजे एवढाच पाऊस हा पडणारा विविध भागात, त्यातला मराठवाडा, पश्चिम विदर्भ, अमरावती, वर्धा, ह्या नागपूर इकडे पाऊस अत्यंत कमी राहील ऑगस्ट महिन्यात। तर इव्हेंट स्ट्रॉंग आहे एल निनोचा, जो ऑगस्टमध्ये खूप मोठी एक पावसातली तूट, उष्ण वातावरण, वाढलेलं टेम्परेचर आपल्याला दाखवणार आहे। विशेषतः 28 ते 30 परत एक कमी दाबाचा पट्टा एमपीत येणार आहे आणि विदर्भात विशेषतः उत्तरेकडील जिल्ह्यांना चांगला पाऊस पडू शकतो, तर दक्षिणेकडे मध्यम पडू शकतो, म्हणजे 30-40-50 मिलीमीटर। तर उत्तरेकडील जिल्ह्यांना 60-70 मिलीमीटर असा पाऊस पडू शकतो 28 ते 30 दरम्यान। 31 नंतर वातावरण कमी कमी होत चालणार आणि 1 ते 4 दरम्यान तुरळक सरी दुपारच्या पडू शकतात काही ठिकाणी महाराष्ट्रात। नंतर 4 तारखेच्या पुढे पावसात खंड जाणे अपेक्षित आहे। 1 ते 4 जुलै ह्या दरम्यान विशेष दमदार किंवा सार्वत्रिक महाराष्ट्रात पाऊस नाही, अधूनमधून ऊन पडणार, बऱ्यापैकी ऊन पडणार, वातावरण पावसासाठी कमजोर असणार। क्वचित ठिकाणी पाऊस त्या दरम्यान होऊ शकतो तुरळक ठिकाणी। आणि 3 ते 4 ऑगस्ट नंतर ते तुटक पाऊस, किरकोळ पाऊस तो पण बंद होऊन जाईल आणि नंतर पावसात ब्रेक येण्याची शक्यता आहे। जे मान्सूनची अक्षीय रेखा आहे हे हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन नुसते वारे वाहतील महाराष्ट्रावरून पश्चिमेकडून पूर्वेकडे। तर असं वातावरण एक बरेच दिवस महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये। त्याबाबत मी आपणास सतर्क अलर्ट करतो। आपण योग्य वेळी त्या पिकांना सिंचनाचा सहारा द्यावा, अधूनमधून पावसाला ताण पडताच सहारा द्यावा,
हे वर्ष जो मेहनत करील, संघर्ष करील, कष्ट घेईल, त्याच्या कष्टाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगू इच्छितो. कमी पावसाचं वर्षच नाही हे, तर अत्यंत कमी पावसाचं वर्ष आहे. म्हणजे क्वचित भाग काही जिल्ह्याच्या भागात असे निघू शकतात की त्यांना मुबलक पाऊस पडला, पण 70-80% भाग असेच निघतील की ज्यांना अत्यंत कमी पाऊस ते दुष्काळ सदृश्य परिस्थितीपर्यंत असे वातावरण बरेच ठिकाणी आहे. पावसावर पीक जगून राहिलं म्हणजे चांगला पावसाळा आहे असं त्याला म्हणता येत नाही. शेतकऱ्या आशावादी असते, मात्र तो त्या जे व्हेरिएशन असतात मान्सूनमधले, जो एक परिणाम असतो होणारा, तो ते ओळखत नाहीत की कमी पावसामुळे काय परिणाम आपल्या शेतीवर होऊन राहिले, आपल्या पिकावर होऊन राहिले. तर असं हे वर्ष आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या हिशोबाने, कमी पावसाच्या हिशोबानेच पुढलं आपलं मार्गक्रमण असलं पाहिजे. हे वर्ष पुढील ऑगस्ट सप्टेंबरसुद्धा अत्यंत कमी पावसातच ती तूट राहील शेवटपर्यंत, आणि डेफिसिट मान्सून हा आपला सप्टेंबरमध्ये एक्झिट होईल, एवढं सांगू इच्छितो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जे अशा वर्षात चांगलं पिकाकरता संघर्ष, कष्ट घेतील, त्यांच्या पिकाचं दुप्पट तिप्पट भाव त्यांना 2027मध्ये मिळल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं ह्या अभ्यासाचा आपला फायदा घ्यावा. जेव्हा पावसात खंड पडतील तिथे पिकाचं व्यवस्थित नियोजन आपण करावं. जय महाराष्ट्र, जय शिवराय.